साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83495051. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम संघाने सम्राटनगर स्पोर्ट्सवर 2-1 गोलने विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश। बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना खेळवला गेला। पूर्वार्धात सुरुवातीच्याच दुसऱ्या मिनिटाला सम्राटनगर स्पोर्ट्सच्या ओंकार जाधवने मैदानी गोल करत संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, पण सम्राटनगरला ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही। खंडोबाकडून चढाया सुरू असतानाच सम्राटनगरचा लवप्रीत सिंग याने खंडोबाच्या अमीन काझीर याला छोट्या डी मध्ये धोकादायकरित्या अडवल्याने मुख्य पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली। खंडोबाच्या संकेत मेढेनं 20व्या मिनिटाला अचूक पेनल्टी मारत सम्राटनगर संघाशी 1-1 बरोबरी साधली। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-1 बरोबरीत राहिला। उत्तरार्धात पृथ्वीराज साळुके, अवधूत पाटील, कुणाल दळवी, अमीन काझीर यांच्या चढाया सुरूच राहिल्या। 70व्या मिनिटाला खंडोबाच्या प्रभू पवारने गोल करत संघास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। हीच आघाडी कायम ठेवत खंडोबा संघाने 2-1 गोलनी सम्राटनगर स्पोर्ट्सवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला। उद्या मंगळवारी दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।